अमोल कीर्तिकर आणि अनिल देसाई यांना ईडी आणि आज ईडीचा समस्या काही प्रमाणात अशा गोष्टी होणार. शेवटी आम्ही लढणारी लोक आहोत. दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जसं इलेक्शन कमिशननी इलेक्शन जाहीर केलं त्याच्या काही दिवसातच अरविंद केजरीवालांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता थांबतील असं वाटत नाही. अनेक लोकांवर कारवाई केल्या जातील, पण ज्यांना काय करायचं ते करू द्या. आम्ही लोकांबरोबर राहून ईडीला आणि कारवाईला न घाबरता लढायला तयार आहोत आणि लढत राहणार. आणि लढून फक्त लढण्यासाठी लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. निवडणुकीचं वातावरण सुरू झालंय. खरं तर आता भाषेवर सुद्धा तालतंत्र राहिलेलं नाही. विजय वडेट्टीवारांनी अशी भाषा वापरली की शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे. या वक्तव्याकडे कसं बघतो? त्यांची थोडीशी अपेक्षा होती की त्यांना नाही तर त्यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला खासदारकीला संधी मिळावी. त्यांचं भाषण आणि वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही. कधी कधी काही प्रमाणात थोडीशी नाराजगी असते. नाराजगी असताना काही शब्द आपले तोंडातून निघून जातात, पण ते फक्त शब्द असावेत असं माझी अपेक्षा आहे. पुढे जेव्हा केव्हा शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या, कुठलाही उमेदवार निवडून देत असताना पहिलं भाषण आणि जोरदार भाषण जर कोणाचं असेल तर विजय भाऊंचा असेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो. राज्यभरात नभोसंवादच्या 21,000 कॉर्नर सभा होणार आहेत. आपली रणनीती महाविकास आघाडीची सभांच्या बाबतीत काय आहे? आम्ही मोठ्या मोठ्या सभेमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही. लोकांवर जास्त विश्वास ठेवतो. जेवढ्या लहान सभा लोकांपर्यंत जाऊन सभा घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नमो सभा म्हणजे तिथं भाड्यावर सुद्धा लोक आणली जातात, गाड्यांनी आणली जातात, पैसे देऊन आणली जातात. कशाला आलो हे माहीत नसतं. याच्यापेक्षा लोकात जास्तीत जास्त किती आपल्याला जाता येईल याचा विचार आम्ही सर्वजण नक्कीच करू महाविकास आघाडी म्हणून. निवडणुकीमध्ये